आमची मामी ही ऍक्च्युली माझी मामी आहे, पण सगळेजण ना हिला नानी बोलतात म्हणून मी हिला पण नानीच बोलते. आणि ती मस्त असा जवळा बनवणार आहे. भाकऱ्या रेडी आहेत आणि जवळा संपलेला आहे. चिकन आणण्यासाठी आमच्या गावापासून 8 किलोमीटर बाहेर यायला लागतं विळायला. अरे बापरे, कुठपर्यंत आले बिर्याणी? चिकन टाकले बघा. सवय वर्ष 27 कारण की ना अंडी उकडतील त्याच्यावर सजावटीला होतील ना. मामाने एंट्री मारलेली आहे आपली. अच्छा झालेली आहे. अच्छा झाली आहे. अच्छा झाली म्हणजे अच्छा म्हणजे कच्चा. अच्छा म्हणजे चांगली का? अरे थँक्यू. चहाचा असा सीन झाला की आता परत चहा करणार आहेत, तेव्हा मग तुला देण्यात येणार आहे. पूजा बोली आता परत चहा करायचा आहे, तेव्हा बाबांना देऊ. मटण टाकलेलं आहे आणि भात शिजत आहे. वाव, मस्तच रे मुक्ता. हॅलो गाईज, मी अक्षदा मयूर ठोंगे #व्लॉग मध्ये तुमचं स्वागत करते. तर आजचा व्लॉग असणार आहे ना, हा होल डेचा असणार आहे, पूर्ण दिवसाचा असणार आहे. हा आजचा दिवस आहे गावातला आमचा पहिला दिवस, फर्स्ट डे. तर आज मी तुम्हाला हे घर आहे ना ते पूर्ण एक्सप्लोर करणार आहे आणि त्याच्यानंतर आज आम्ही काय काय मजा करणार आहोत ते असणार आहे या पूर्ण ब्लॉगमध्ये. ओके, मुक्ता हाय करा आपल्या फॅमिलीला. बेबी हाय करा. हाय बेबी, तू हाय करा. हाय कर. हाय. हा पूजाचा लेक आहे विवान आणि मस्त पावडर लावून आलेला आहे तो, एकदम छान छान. डोळ्यावर ऊन येते ना त्याच्यामुळे ते असं झालं आमचं, बाकी काय नाही ना. मुक्ता मस्त पेटीकोट वगैरे घालून, चप्पल वगैरे घालून, स्लीपर्स वगैरे घालून पाळण्यावर एन्जॉय करते. बाय. सो हे तुळशी वृंदावन आहे आणि असं हे घर आहे. ओके, आपण इथून 2 एंट्री आहेत, इथूनही एंट्री आहे आणि त्या साईडूनही एंट्री आहे. हा मेन डोअर आहे आणि इथे पूजा वारा घालत बसले आणि बंगल्यातला सगळ्यात सुखाचं प्लेस आहे कारण की ते पाळणं आहे. अजिबात गरमी नाही आहे इथे. हा माझा मामा आहे, अरुण मामा. इथून वरती टेरेसला जायला आणि वरती ही 2 असे छोटे छोटे असे बेडरूम आहेत, आपण ते एक्सप्लोर करूया. ओके, पूजा बघा तिच्याकडे. मुक्ताला नको दाखवूस हा प्लेस. हा असा इथे बेसिंग पण आहे आणि हा पूर्ण, अरे हीच पडली असते, आणि पूर्ण हा अशी गच्ची आहे. त्याच्यानंतर इथे एक पाळणा, इथे एक छोटा बेडरूम आहे. ओके, आणि इथे असा एक छोटा बेडरूम आहे. हा असा इथे एक छोटा बेडरूम आहे आणि इथे वॉशरूम आहे. ओके, ओके. त्याच्यानंतर इथे पाळणा आहे, सॉर्टेड पाळणा, आणि इथेही सेम तसाच रूम आहे. विवान चल खाली. ओके, तिला वरचा रस्ता दाखवू नकोस. सो हा मेन डोअर आहे आणि मेन डोअर मधून हा पूर्ण हॉल आहे असा. ओके, आणि इथे थोडं दुकान आहे, दुकानचं सेटअप आहे. यांच्याकडे दूध, चॉकलेट, बिस्किट, त्याच्यानंतर खूप काय गोष्टी मिळतात. हा कूलर आहे, टी व्ही आहे. ओके, त्याच्यानंतर इथे देवघर आहे. देवळीतच त्यांनी असं छान देवघर बनवलं आहे, अधिष्ठान आहे. ओके, त्याच्यानंतर हा एक मास्टर बेडरूम आहे, तुम्ही बघू शकता. ओके, त्याच्यानंतर हा एक छोटा बेडरूम आहे. आम्ही सध्या इथे शिफ्ट झालो, आम्ही इथे राहतोय ह्या बेडरूमला, कारण की इथे AC आहे. ओके, त्याच्यानंतर हे आहे किचन आणि तुम्हाला सांगितल्याप्रमाणे
इथे भांडी जशीच्या तशी 365 दिवस तुम्हाला अशीच दिसणार. एकही भांडं इकडचं तिकडे झालेलं नसतं. ओके. हे टॉयलेट बाथरूम वेगवेगळं आहे. इथे ही मांडणी आहे प्रॉपर. हे असं इथे एक प्लॅटफॉर्म आहे. त्याच्यानंतर हा इथे एक प्लॅटफॉर्म आहे. ओके. त्याच्यानंतर ही आहे बॅक साईड. आणि इथे आम्ही चुलीवरचं काही जेवण असेल तिथे नानी इथे चुलीवरचं जेवण काय करायचं असेल ते इथे होणार. कदाचित बिर्याणी आम्ही करणार होते इथेच होईल असं वाटतंय. माहीत नाही नक्की काय आहे ते. ओके. चिकन बिर्याणीचा प्लॅन आहे. ओके. सो इथे ड्राय एरिया आहे म्हणजे आपण कपडे वगैरे धुवू शकतो. वॉश एरिया मशीन आहे. ही टाकी आहे पाण्याची पूर्ण. आणि ही आहे मागची साईड पूर्ण घराची. असं हे एक सुंदर असं घर बांधलेलं आहे मामाने. आणि खूप छान वाईब्स आहेत इथे. गरम प्रचंड होत आहे पण त्या गरमीचं एवढं असं त्रास होत नाही आहे कारण की कंटिन्यू वारा चालू आहे. त्यामुळे अशी त्रास होत नाही ह्या गरमीचा. मुक्ता पिपिया पाहिजे. ही बघ मुकूचं बघा काय चालू आहे. मुकू कंटिन्यू खेळते आणि तिला उन्हाचा काही फरक पडत नाही. इतकं गरम होतंय. मुक्ता बघ ना काय करू आता. बघ जाऊ दे दोघांना काय करतील आणि झोपतील पाणी पक. सो आता आमची रेसिपी चालू आहे नानीची. आमची मामी ही ऍक्च्युली माझी मामी आहे पण सगळेजण ना हिला नानी बोलतात म्हणून मी हिला पण नानीच बोलते. आणि ती मस्त असा जवळा बनवणार आहे. आणि आम्हाला जुन्या घरची आठवण आली जी आम्ही भाकरी आणि जवळा खायचो. हा नदीवरून तडपडत यायचो घावा खूप होऊन. आणि हा जवळा ह्या कांद्यासोबत हा ठेवता तिकडे बाजूला नाही तर तूच तरी इथं. नाही ग तुझी तू आली पाहिजेस टीव्हीवर आता. नाही 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 असं कसं. तो आता मस्त जवळा भाकरी रेडी होणार आहे आणि आम्ही खाणार आहोत. आमच्या भाकरी रेडी होते. तोंडाला इतकं पाणी सुटलं की मी फंबल मारायला लागले पुन्हा. तू बनवणारच बिर्याणी. मी तुला कांदा बिंदा कट करायला हेल्प करणार आहे. तू फोडणी मारून दे. नाही 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 हा एवढा भारी एवढा भारी. कोणीच्या आंघोळ्या झाल्या त्यांना काका बिकांना दे त्यांना खायला. ऋषीला नको. माझी झाली आंघोळ. आज जाऊया संध्याकाळी. मला ब्लॉग घ्यायचं तर नाही चहा मी प्यायली मगाशी. हा ब्लॉग कुठे नदीवरचा ब्लॉग कर ना. आजची रेसिपी आहे बिर्याणी आणि ते बनवणार आहे बनवली प्रसाद नांदगावकर. काय शूटिंग इथं भाकऱ्या रेडी आहेत आणि जवळा संपलेला आहे. हे आपण रिव्ह्यू घेऊ शकतो. कशी होती सुकट भाकरी. काय कशी वाटलं. नांदगावकरांचा सुपुत्र संस्कारी सुपुत्र. अच्छा सगळं एवढं सांग कशी होती सुकट भाकरी. कसं वाटलं. नंबर सुकट भाकरी तुम्हाला खायची असेल तर कळंबोशी इथेच यायचं. माझ्या नानीच्या हातची सुकट खायची सर्वात बेस्ट. जगात भारी असते जगात भारी. ही मागची साईड आहे. हा माझा मामा आहे. हा मामा हाय कैसे है? मस्त हो. आप कैसे हो. ठीक बा हूँ. ठीक बा. चलो पूजा मुक्ताचं काय चालू आहे. मुक्ताचं काय चालू आहे. चला 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 चला. चलो एक नंबर. सुकट
इथे कळंबोशी. इथे यायचं कळंबोशी. बाकी तुम्ही बाईट करू शकता. काय नाही लागत माझं. खूप खाल्लं. आमच्याकडे वास करायला आला. तुझ्या कशी आहे तीच चव आहे ना त्या घरची ए कुठे चाललाय तू आता? निघालास? निघालो. आता इकडनं जाऊन विळ्याला जाऊन आम्ही चिकन घेणार. इकडनं विळा आहे काहीतरी 8 किलोमीटर. बिर्याणी तुम्हाला आमच्या गावामधून चिकन तरी साधं घ्यायला जायचं असेल तर 2 वेळ. एक तर नांदगाव किती इकडनं 5 किलोमीटर आणि एक विळा आहे इथं मागच्या साईडने ते 7 किलोमीटर. पण आम्ही नांदगाव नॉर्मली वेळात जातो कारण की बऱ्यापैकी चांगले तिथे फ्रेश गोष्टी भेटतात. सो त्यासाठी जाता निघालो. माझं भाऊ मारतो काय जिवंत चिकन कापून देतात आणि स्वस्त पण आहे तिकडे म्हणून आम्ही वेळाला जातो. ओके माझा मोबाईल घेऊन जा मग व्हिडिओसाठी. चल बाय. आता जो तुम्ही बघताय हा पूर्णपणे कातकरी पाडा आहे. इकडची घरं बघा सगळे एकदम अशी हे बघा हा प्रॉपर कातकरी पाडा आहे. पण तरी तुम्ही जर नीट बघितलं तर यांच्या घरी डिश टी व्हीपासून सगळी सोय असते. माईकपासून सगळं असतं म्हणजे हे लोक सॉर्टेड असतात. त्यांचं काम वगैरे करून एकदम पोट भरून असतं काही टेन्शन नसते. तर आता आम्ही निघालेलो चिकन आणायला आणि चिकन आणण्यासाठी आमच्या गावापासून 8 किलोमीटर बाहेर यायला लागतं विळायला. मग तिकडे तुम्हाला चिकन भेटतं. सो स्ट्रगल तर सगळीकडे. तर मग येता इथं आम्हाला एक चांगलं हॉटेल लागलं जिथे कॉफी खूप चांगली भेटते. नॉर्मल फिल्टर कॉफी काइंड ऑफ पण ती खूप छान भेटते. मग ती पिऊ आम्ही आणि पुढे परत जाऊ कारण की ऑलमोस्ट आम्हाला 15 मिनिटं झाला आम्ही बाईकवर होतो फक्त चिकन आणायला. 2 कॉफी अरे छान मस्त. इकडं आम्ही आता कॉफी पीत निघालेलो. खूप छान कॉफी होती जसं मी तुम्हाला सांगितलं. तर आता कॉफी पीत निघालो. अजून तरी बराचसा रस्ता बाकी आहे तुम्हाला दाखवतो मी. हे इकडनं असं आम्ही आलो. हे बघा रोड भयंकर सुंदर आहे. इकडनं आम्ही असं आलो. इकडनं अजून पुढे जायचं आहे. काय नाही एक साधी गोष्ट आणि चिकन. पण आम्ही एवढं आतमध्ये राहतो ना त्याच्यामुळे भयंकर आम्हाला ट्रॅव्हल करायला लागतं. पण वर्थ इट असतं कारण की इकडचं नेचर इकडचं वातावरण सगळं अनुभवायला भेटतं. सो मजा येते ओव्हरऑल. फायनली चिकन घेतलंय. आता निघू परत घरी जायला. बोलून ठेवली कापतो नाही मी कापते. आपल्याला ना ते कोशिंबीर कापू सगळे एकत्रच ना. फक्त सोलून ठेवून मी कापतो. मी कापते. तुला फक्त पातळ उभे कापून हवेत ना पातळ उभे हा कापून. मी कापतो ते पासून टेंबा ठेव आणि पहिले तिथे हे करायला घे. तिथे टेंबा हलवते. टेंबा. नाही तर काय पाठवते. काय आहे हे तुझं काढते काय पण. तुझा टेम्पा ठेव. टोमॅटो ना 5 टोमॅटो. तू काय करणार आहेस? अय, तू काय करणार? झाला अन्नाचा हा? आता तुझं खायचं काम आहे. कांदा कापवतोय. सो आता चालू आहे बिर्याणी. ही आहे माझी मावशी, ही आहे मामी आणि पूजा चिरते कांदा आणि इथे आलं लसणाची पेस्ट चालू आहे. इथे आलं लसूण पेस्ट करते मामी आणि इथे होत आहे बिर्याणी आणि बिर्याणी बनवतोय ऋषी. अरे बापरे कामाची नुसती फिरते आपली टेंबा घेऊन. बघा ना हे काय ग मामी मी एवढी भांडी घासली. हा लाळ अगं मी व्हिडिओ काढणार त्या लोकांना किती चांगलं मी फेमस करणार आहे. हॉटेल फेमस करेल. मग आम्ही विनायक कॅटरर्स वी संध्याकाळी आमच्या घरी जाणार आहे त्याचा. झालं आताच झाला विनायक कॅटरर्स. वी ओके मग ब्लॉग वाईब्स मधला वी. हा सगळ्याचा वी. तर मग कांदा लाल होईपर्यंत परतवायचा आपल्याला. ओके 1.5 किलो भात 1.5 किलो चिकन आणि सॉरी हा ते 1.5 किलो तांदूळ 1.5 किलो चिकन. सर पाणी ठेवायचं काय करायचं आता? पाणी होते जर गरम होते. अच्छा. कांदे किती किलो घेते आपण? आपण कांदा ना 1 किलो कांदा 1 किलो म्हणजे अशी घेतो. एक 4 किलोची बिर्याणी आपण आपल्याकडून बनेल आता ही. अच्छा तो आता लाल होईपर्यंत कांदा परतवायचा आपल्याला. मस्त आलं होतं तुम्ही. हा मस्त आलं होतं कांदा. तुम्ही डिप्लोमा केला. हलवणे डिप्लोमा केला. इथे बीप येणार आहे का? तसंही मी लहान मुलांसाठी हेच टाकते ती. नो फॉर किड्स.
नॉट फॉर किड्स. चावट बिर्याणी कॅप्शन द्या. सावड बिर्याणी. अरे ही नॉनव्हेज बिर्याणी, मग नॉनव्हेज जोक झालेच पाहिजेत. भाऊ हे काय टाकलं याच्यात? हा स्पेशल इन्ग्रेडियंट्स आहे. काय ह्याचं नाव आहे? पायनॅपल एसेन्स आहे. ओके. आणि ह्याच्यात सगळा खडा मसाला टाकलाय का गरम पाण्यात? तेल वगैरे टाकलंय काय त्याच्यात आधी? काय काय तेल वगैरे काय नाही टाकलंय? नंतर उकळल्यावर. उकळल्यावर का? मस्तच. ऋषीचं फुल टॉवेल बिवेल घेऊन, टॉवेल का घेऊन मोबाईलने घाम पुसता, आयफोनने. बघा सवय वर्ष 27. कारण की नाही तर मग अंडी उकडतील ते गरम. ते गरम वाफ येते ना. फालतू बिर्याणी boil egg. त्याच्यावर सजावट. ऋषी हे काय गांडू बनलाय. नाण्याची सेफ्टी आहे एवढं नाही. म्हणजे? एवढा लांब पर्यंत कोण येणार नाही. असंही करत असतं ना एवढ्यापर्यंत. काय आहे? छान आहे खाणं. अलिबागचा खाजा आहे. चांगलं आहे. पप्पे पेढे दुधी हलवा. भारी आहे. 1:30 पर्यंत वगैरे 1:15 पर्यंत गावामध्ये बनेल. पैसे देत मग नाही. तिकडनं 3-3:30ला नदीवर. Rules कळले ती ते. नदीची मजाच वेगळी आहे. काय बघ बघू. बाय द वे बिर्याणी माझ्याकडून नाही, प्रसाद त्याच्याकडे इथं कॅमेरा अरे मला लाज वाटते. त्याच्याकडून बनवली जाते. तो खरा आहे. त्यांनी मला सांगितलं 15 मिनिटं होतं कांदा हलवतो, तर मी ते करत बसतो. बाकी आपलं असं एवढं काय खायला ते पण त्यांनी घेतलं बघ लगेच फुटेज खायला. कसं आहे रे? दुधेच काय झालं? लावताना खाली नाही. बर्फी केलं असतं. सो बिर्याणी रेडी आहे आणि ही आहे कोशिश. मस्त तडका दिलेली आणि बिर्याणी सर्व करते बाबी. आणि ऋषी ते वेट करतो आणि नुसता सुगंध. बिर्याणीचे नशे करतो मी. हे भारी वाटते रे एकदम. दम बिर्याणी तू केलेली. नको आहे, मला लाज वाटते. तुला माहिती आहे ना. एवढा चांगला तू कंटेंट. डाएट साठी चांगलं. गरम होत असलं तरी बिर्याणी खायची असते. काय ऋषी बरोबर ना? तुझ्या अजून खाल्लं नाहीये पण वासावरूनच आम्हाला फिलिंग येतं. सो आता बनत आहे ऋषी काय? नमस्कार मित्र, माझं नाव ऋषिकेश. तुमचं स्वागत आहे ब्लॉग वाईब्स मध्ये. अरे किती दिवसभराचे एकच व्हिडिओ आहे ही. तर मग आता Whole days आहे. आता मी बनवायला घेतलेलं आहे मॉकटेल. विषय कसा आहे की बाहेरचं वातावरण इज ऑलमोस्ट अराउंड 38 to 37 डिग्री, जे 39-40 डिग्री. तर मग आम्ही प्लॅन केलं की जरा मॉकटेल बनवूया. सो आम्ही ते तुम्हाला माहिती आहे की मी आता चिकन आणायला जिकडे गेलेलो इकडनं 8 किलोमीटर तिकडनं मी स्प्राईट आणलं. आणि मग आता इथं आपल्याकडे एक आरामात 2 गाव जेवतील एवढं पुदिना आहे. हे बघा एवढा अख्खा पुदिनाच. जेवढी कोथिंबीर नाही घरी तेवढं आपल्याकडे पुदिना आहे सध्या. आता आम्ही संपवायच्या मार्गावर. संपवायच्या मार्गावर. तर पुदिनाचं आम्ही मॉकटेल बनवणार आहोत. आणि आमच्याकडे स्वीट लाईम आणि ऑरेंजचं मिक्स फ्रूट क्रश पण आहे. म्हणजे हा काय फ्लेवर बनेल माहिती नाही, पण आम्ही प्रयत्न करू की हे सुंदर काहीतरी वेगळे बनवण्याचा काहीतरी वेगळं बनवण्याचा प्रयत्न आहे. मे बी लोकांना येडं. मुक्ता बघ ना कशी फुलाच्या पुढे येऊन उभी राहते. ती बघ ना कशी फुलाच्या. गोड गोड ती बघ ना कशी फुलाची. आम्ही चहा चौकच पिणार आहे, तुम्हाला नाही. 1 2 3 4 सोनू मस्त अरे स्मिता बोला ना येणार आहे विचार. लिंबू घेतात. मुक्कुला मामा बघ काय देतो. मुक्कू मामा बघ काय देतो. मोबाईल डबल काम नाही आम्ही सो आम्ही पित आहोत. काय रे याचं नाव काय? अल्मांडो पोलांडो असं काहीतरी नाव. काहीतरी केलंय, काहीतरी कॉकटेल का मॉकटेल काहीतरी. लिंबू संपलाय. अरे किती पुदिना टाकलाय. तसा भारी आहे ह्या वातावरणात. ह्या वातावरणात बिर्याणी नंतर हे मिळणं
म्हणजे सुख, आणि त्याच्यानंतर उनो खेळणं म्हणजे डबल सुख, आणि त्याच्यानंतर नदीवर जाणं म्हणजे ट्रिपल सुख. एवढ्या नदीवर आम्ही नाही नेणार. सुखात सुख. घेते संध्याकाळ झालेली आहे आणि पूजा नीट अशा पद्धतीने रेडी झालेली आहे दिवसभराची आत्ता. ओके, सो लेट सी आता पुढचा काय प्लॅन आहे. प्रसाद, पुढचा काय प्लॅन आहे? मटन रस्सा. मटन रस्सा कोण करणार आहे? तयारी करून द्यायची बायका ऋषीबाई. बनवणार आहे जे. ऋषीबाई बनवणार. ऋषीबाई. ऋषी भाई ऋषी सर बनवणार. वय वर्ष 27. हे पण तुझं पण कंटिन्यू होणार. वय वर्ष 27, वय वर्ष 27, वय वर्ष 27. 26 होतं मी. वय वर्ष आता 27 बोलून झालंयस तू 4 वेळा. वाटण बनवून देतो. मामाने एंट्री मारलेली आहे. आपली चहा आजच्या झालेली आहे. अच्छा झाली आहे. हा. अच्छा झाली आहे. अच्छा बरं. म्हणजे अच्छा म्हणजे कच्चा आजच्या म्हणजे चांगली. चांगली का? हा, चांगली. अरे थँक्यू हा. ओके. तू केलीस चहा? हा. तू केलीस चहा? हा. छान झाली. दे ओट का दे माझी चहा छान दे. झाली. दे आम्ही उष्ट पिऊ त्याच्यात परत ओतून आम्ही लोकीच पिणार आहोत. दे दे दे. नको नको, छान हे, झाली. चहा पिल्यानंतर पैसे द्यायचे आपल्याला. बरोबर. बरोबर आहे. हा? दे पैसे तू पहिला. तुलाच दिली पहिला का पण म्हणून. आवडली तर द्यायचं, नाही तर तू पहिला प्यायलायस मला दे पहिली. मला आवडली. आता तू कॅमेऱ्यात बोललेला आहेस. तू कॅमेऱ्यात बोललायस. बोललो ना बाबा, जर चांगली झाली आवडली तर पैसे द्यायचे. हा? पण मी कष्ट घेतले त्याच्यासाठी. तो धुतला, पाणी दूध टाकलं. मी आणला, साखर मी आणले, चहा पावडर मी आणले, चहा पावडर मी आणले. बरं ठीक आहे चल. हा. ठीक आहे. अच्छा बोललास त्यामुळे तुला. गॅस पण मी घेऊन आलेलो आहे. हा त्याच्यामुळे मला पैसे देण्याचा काय प्रश्न उद्भवत नाही. बरं ठीक आहे. माझ्या सत्तात चहा पण नाही सापडणार. दारू तर लांबच. कोण? तो बिचुकले बोलतोय ते. ऋषी तुला माहिती आपली टिकटॉकवर एक व्हिडिओ फेमस झालेली. ते नाही का आपण दोघांना डांगोव्याच्या माहिती आहे. किनाऱ्यावर हा, हा. त्या ह्याच्या सेटवर सेटवर. कोळीवाडा जिंकल्याच्या. हा. तशी एखादी व्हिडिओ आपली फेमस झाली पाहिजे. त्याच्यामुळे आता म्हणजे famous झाली 15,000 त्या व्हिडिओमुळे तुझे 15,000 सबस्क्राईब ते वाढलेले, फॉलोअर्स वाढलेले टिकटॉकवर. आणि अरे काहीच नव्हतं केलेलं. आणि फक्त आलेला असं बघून गेलेला बस. तो लूक महत्वाचा आहे. त्यानंतर त्याची एक मैत्रीण होती, ती अळीवाली मैत्रीण, आणि दुसरी तिचं नाव नाही माहिती. ती काय म्हणाली, ती डान्स चांगला केला ताईने म्हणून तू ते चांगलं केलंय असं म्हणाला तो. ती ते गाणं आणि ते ताईचा डान्स खूप छान होता, त्यामुळे ती व्हिडिओ फेमस झाली. आणि मागचा जो सेटअप होता ना तो पूर्ण कोळी लोकांचा होता का. त्या लोकांचे कोळींचे बंगले, परत ती टोपली, मासोळी जाळी वगैरे लावलेली होती. सो आता होणार आहे मटन रस्सा आणि त्याची चालू आहे तयारी. इथे कांदा, टॅमॅटो, लसूण हे असंच कापायचं? आणि सगळी मुलं, भावकीतली मुलं. सगळी नाही, दोनच. अरे तुम्ही दोघांना कमी आहात का? हा ते पण आहे. हा बघितलं त्याने लसूण कशी सोडली आहे. त्याचे गठ्ठे होते का रे असे मोठे मोठे? मोठे मोठे गट्टे. ओके आयडिया कळली. म्हणजे तू आम्हाला टिप्स बरोबर देऊ आहे. दे ना काहीतरी असं छान छान टिप्स. एक नंबर. असंच ना. आणि इथेच बनणार आहे. हेच ते लोकेशन जिथे सकाळी बिर्याणी बनली आहे. सो हीच ती जागा आहे. तू बिर्याणीचा फीडबॅक नाही दिला. अरे मी बोलली ना बिर्याणीच्या बाबतीत. आणि बिर्याणी उठलीच नाही. अरे मी जी खायला सुरू केलं ना ते थांबलीच नाही. सो हॅलो, तर आता संध्याकाळ झालेली आहे आणि आम्ही छान नाश्ता केलेला आहे. आता मुक्ताला उठवायचं आहे. मुक्ता झोपली. आम्ही पण छान बिर्याणी ते मॉकटेल वगैरे पिऊन झोपलो आणि इतका छान वारा येतोय आणि खूप आता जरा एकदम ना आता जरा गार वाटतंय ना वातावरण दुपारपेक्षा. हा आता जरा छान फिलिंग येतं, एकदम वारा येतोय. आणि विवी बच्चीने पण मस्त चहा प्यायला. विवी हाय करा. अरे हाय. ओके, तर आता नेक्स्ट प्लॅन काही नाही आहे. ह्या लोक जे बनवणार आहेत मटन रस्सा त्याला हेल्प करायची आहे, काही नाही आहे. हां अरे हां सॉरी हा, माझी स्क्रिप्ट तू सांगितल्याबद्दल. मुक्ताला आता मला रेडी करायचं आहे, तिला भरवायचं आहे थोडं आणि तिला रेडी करून खेळायला सोडायचं आहे. बाकी काय नाही, बाकी ओव्हरऑल ओके डन आहे. मुकुला उठव आता ना. आम्ही मुक्ताला उठवायला चाललो आहे आणि तिला निवान उठवणार आहे. उठव तू, उठव तिला, उठव ना बेबी गर्ल, माय बेबी गर्ल. आले माझं बच्चू. लगेच उठली ना छोटी नाही बोलायचं. उठते
चला उतर शोनू. तिला निनी येते अजून. चल जाऊया आपण मग. बाय मुकू बाय. नाही नाही उठली. हा 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 हा. सगळी आली पेप्सीसाठी. पेप्सी आम्हाला पण पाहिजे. पेप्सी पेप्सीसाठी त्याचं चाललंय सगळं चाललंय. तुम्हाला आराम आहे काही नाही. कशाला आला अजून 1-1.5 तास नव्हते आला पाहिजे. सगळं झालेलं आहे. कांदा कापून टोमॅटो करून आलं लसणाची पेस्ट बघ जा. काय शोधतो माझ्या ह्याच्यात? तर रात्रीचं काहीच इथे असं वातावरण असतं. आता बऱ्यापैकी थंड झालेलं आहे वातावरण, विच इज गुड. हे बघा इथे एवढी गरमी आहे, एवढा त्रास होतो आहे, घाम गळतोय, पण बिचिंग नाही थांबवते आमची. बिचिंग कंटिन्युअसली चालू आहे, विषय संपत नाही आहेत. काय विषय काय? एक तर आम्ही 6 महिन्याने एकमेकींना भेटतो. 6 महिन्यांनी? अरे मागच्या 15 दिवसाआधी व्हिडिओ आहे ती भेटलेली तिला. ते कसली नाही झाले काय त्याला 6 महिने. 6 सहा महिने महिने. 4 महिने 3 महिने झाले. 3, 2, 1 आता 15 तेच बोलतोय. फेब्रुवारीमध्ये भेटलो. मार्च आणि एप्रिल. मग 3 महिने बोलली ना मी. मामा बस मामा. मी हे जाईन तू व्रत. ओके ठीक आहे. काही कळत नाही टेस्ट. हा कारण की मीठ नाही म्हणून मस्करी करतोय तो. अगं खूप तिखट झाले बरोबर. बरोबर बरोबर आहे. पण बरोबर. झणझणीत कोल्हापुरी तडका. सो आता इथे मटनची ग्रेव्ही बनते. मसाला लागतो रे. अगं त्यात मीठ नाही टाकलं म्हणून. आणि हे भात नाही ना, हे भातासाठी बनतंय. याच्यात भात बनला जाईल मटन. आणि कुकरमध्ये बाहेर कुकरमध्ये सॉरी आतमध्ये कुकरमध्ये आपलं मटन शिजायला ठेवलं आहे. 3 किलोचं मटन आहे. कार्यक्रम फिट आहे एकदम. ही आपली ग्रेव्ही आहे, मेन ग्रेव्ही ही वाली. अच्छा हे ह्याच्यात. हां मग तिथं बस 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 ना. मटण टाकलेलं आहे आणि भात शिजत आहे. रस्सा वाढू. रसा वाढवायचा तर पण नानी ओढेला रसा वाढवायचा आहे. नानी नाना बघ आजी बिजी काढले नानांची. सो आता मटण भात रस्सा हे झालेलं आहे. ऋषी तूच बनवलं असं सांगू शकत नाही. विषय आहे का? सुंदर मग छान झालं. तिखट झालं पण मजा. कसं आहे सगळ्यांनी सांगा. टेस्ट एक नंबर. बाबा कसं तुला काय विचारू. तू शेफ आहे, तू आणि ऋषी तुमच्या दोघांचं काय. बाबा भात कसं झाला. तू भात बनवला उत्तम. हॅलो सो मस्तपैकी जेवण सुरू केलेलं आहे. आता लेडीज लोकांची पंगत बसलेली आहे. अजून आमचा भात पांढराच आहे, लाल झाला नाहीये. हा पूर्ण वाढल्यावर पण घेणार मामा. हॅलो हे हळू पूजा येते हळू मास. आणि हळू मारा. हे काहीच नाही. अरे वो तो कपडे धुतो धोका नाही आहे. बॅट नीट पकड, अशी पकड बॅट. डोकं पण नाही बघितलं कधी पकडलं. चला हे साईडला. हे लास्ट बॉल हा लास्ट बॉल. बॉलवर बॅटवरच मारा का. आउट आहे. चल चल चला चला. अरे काका मारून पण नाही दिलं मला. बिल्डिंग नाही करत. बॉल बॉल एक बॅटीवर मारणार बॉल. प्लेअर कुठं नाही येत आहेत मध्ये. एक बॅटीवर मारणार.
लास्ट बॉल लास्ट बॉल हे बुजी लांब प्रसादचं काम कर. कॅच डब्बे कॅच आउट आहे. कुठे बॉल मारला तर कॅच आउट म्हणतात. फसवलं मला ए बाबा हळू मार. हे डायरेक्ट आउट आहे बाहेर. बॅट पकडली की आउट आहे. अरे खेळायला तरी द्या 5 मिनिटं. शाबाश. कीपर कोण आहे आपला? कोण नाही मागे. कोण त्या अंधारात जाऊन उभं राहील. 2 बॉल गेले गेले त्या ठिकाणी चेतन नांदगावकरचे. ए, बॉल आवडला नाही तिला. बस टाक टाक बॅटिंग करतोय मी. टाक. वाव मस्तच रे मुक्ता. अजून एक बॉल. हाय शाबाश. मम्मा बोलतो आयुष्य ती मम्मा बोलते. काय पोराला काय पोरं गण. विवान कॅच घ्यायला ती बघ. याच्यानंतर ह्याची बॅटिंग. बाबू बॉल गेला. बॉल कुठे आहे? काय गंड होतात रे मुलांना खरंच. हो शोरी तू कर बॅटिंग. हा सो अशा पद्धतीने आमचा संपूर्ण दिवस संपलेला आहे आणि आम्ही खूप जास्त एन्जॉय केलाय. बिर्याणी खाऊन, चिकन खाऊन, क्रिकेट खेळून आणि खूप जास्ती मजा केली. सो जर तुम्हाला हा माझा ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. #ब्लॉग वाइब्स.